आज खूप दिवसांनी अशा एका कार्यक्रमाला यायला मिळालं जिथे एक से एक सरस भाषणं होत आहेत. आपल्या पोस्टरवर जो गोजीरवाणा गणपती आहे तो पाहूनच असं वाटतंय की आजचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. या गणपतीकडे तुम्ही नीट बघाल तर त्याच्याकडे कुठले अलंकार आहेत? दोनच अलंकार आहेत त्याच्याकडे. ज्ञानाचा प्रकाश जो त्या ज्योतीमधनं दिसतोय आणि स्वच्छ विचारांची फुलं. त्या गणपतीकडे दुसरा कुठलाही मुकुट नाही, त्यांनी कुठल्या वाक्या घातलेल्या नाहीत, माळा घातलेल्या नाहीत. त्याच्या मनातली प्रसन्नता आणि गांभीर्य त्या चित्रातून, त्या फोटोतूनच आपल्या सगळ्यांपर्यंत पोचतंय. हे जर आपण सगळ्यांनी रुजवून घेतलं तर आपल्या विविध प्रकारच्या सोसायटीमध्ये, वस्त्यांमध्ये, वसाहतींमध्ये चाललेले जे गणपतीच्या निमित्तानं होणारे इगो प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कमी करू शकू. सजावटीसाठी आणलेलं सामान आणि अत्यंत काळजीपूर्वक पण प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेलं निर्माल्य. आपल्याला कळत नाही की आपल्याला असं वाटतं आपण स्वच्छता राखतोय पण पिशवी प्लॅस्टिकची आहे. आणि अनेक ठिकाणी महानगरपालिकेने आपल्यासाठी कुंड निर्माण करून दिलेली आहे ज्याच्यात तुम्ही अत्यंत सन्मानाने निर्माल्याचं विसर्जन करू शकता. अशा ठिकाणी सुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत आपण निर्माल्य जर टाकलं, विसर्जित केलं तर पुन्हा पर्यावरणाचा ऱ्हासच होणार आणि स्वच्छता कामगारांना खूप जास्त काम करावं लागणार. निसर्गासाठी तर आपण काम करूच, पण त्याच्या आधी एकमेकांसाठी काम करण्याची गरज आहे, एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे. Festivals are the heartbeat of our culture. They bring us together in joy, faith, and celebration. Ganesh Chaturthi is one such beautiful festival. A special thank you to BMC for making this initiative so visible. Thanks to the Eco-Friendly Ganesha Awards, which is on its 6th edition, more and more people are choosing sustainability in their celebration. These awards are not just recognition, but they also are a call for action. मॅडम, 2020च्या कोरोनामध्ये आम्ही साधारणतः 2 वर्ष घरीच गेलो नव्हतो. परत आल्यानंतर बघितलं रे आपला मुलगा 2 वर्षांनी मोठा झाला आहे. तर त्या गोष्टीची आठवण यासाठी जास्त येते की देवाने आपले हात निवडलेत असं आम्ही स्वतःला सातत्याने सांगत असतो. आणि हा जर 2020चा एक कठीण काळ असेल ज्याने जग बदलवलं आहे, तर मी म्हणेन 2025चा गणेशोत्सव हाही एक वेगळा काळ आहे. आणि यानंतर यामध्ये झालेले जे आपले डिसिजन आहेत, जे आपले प्रयत्न आहेत ते पुढच्या काळासाठी नक्की लक्षात राहतील. मागच्या वर्षीचे आकडे असे होते की 80% विसर्जन नैसर्गिक स्रोतात व्हायचं आणि 20% विसर्जन आमच्या कृत्रिम तलावात व्हायचं. यावेळेस आम्ही आकडे बदलवलेत. 80% विसर्जन यावेळेस कृत्रिम तलावात आहे आणि 20% विसर्जन 20% तेही माननीय हायकोर्टाने जे मंजूर केलं आहे तेवढंच आणि तेवढंच आम्ही नैसर्गिक स्रोतामध्ये होऊ दिलंय. आपण विश्वाचे मालक नव्हे तर विश्वाचे विश्वस्त आहोत आणि विश्वस्त म्हणून निसर्गाशी नातं जपण्याची गरज आहे. जपलं नाहीत तर कोविड परत यायला वेळ लागणार नाही. गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं जाण्याचं श्रेय हे मुंबई महानगरपालिका आणि सकपाळे साहेब यांचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये निसर्गाशी नातं जर का तोडलं तर आपल्याला कोणीच माफ करणार नाही. हजारो कोटी रुपयांचं अनुदान देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आपल्याला विचार करायला हवा. पण हे सामाजिक भान ते फ्री प्रेस त्या ठिकाणी बाळगतं. कारण स्वातंत्र्य लढ्यापासून नवशक्ती आणि फ्री प्रेस यांचं असणारं योगदान आजही आमच्यासारखी पिढी विसरणार नाही. कारण ते वाचत वाचत आम्ही मोठे झालो आहे. आपल्याला माहिती आहे की आपली करन्सी गांधीमुळे व्हॅल्युएबल आहे, पण गांधीचे व्हॅल्यूज आपण जपावे हीच माझी इच्छा आहे. आपल्या सगळ्यांनी ते दर्शावे आणि कमीत कमी मटेरियल घेऊन कसं आपल्याला चांगल्या प्रमाणे दर्शवता येतं हे बघावं. मी सगळे जे इथे सहभागी आहेत त्यांना शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक वेळी निकालच्या वेळी आपण सगळ्यांना भेटतो
पण यावेळी ज्या लोकांना पुरस्कार जर नाही मिळाला तर त्यांनी त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये असं मी आधीच सांगतो. देवा तुझी चरणी नमितो, अंतःकरणी तुझ आळवितो, कृपा सागरा तुझ विनवितो, सांभाळी बाळा. हीच विनंती आहे गणराजाच्या पायाशी की आम्हाला सांभाळ आणि आम्हाला चांगली बुद्धी दे, तरच आम्ही एकोप्यानं आनंदानं एकत्र काम करत राहू. मनापासून आभार. How did you find the Eco Ganesha Awards, and what are your views on the entire concept of Eco Ganesha? I think it's, firstly, I must congratulate Free Press Journal and the BMC for having this. This is the 6th edition, and I think awareness about this has increasingly gotten more and more. Absolutely brilliant. I think platforms like this are very, very important because firstly, not only does it get people really excited to participate in awards like this, but what also happens is we as audiences, when we see people make things out of eco-friendly ways, there's so much inspiration that comes out of seeing these different idols. And I think it's absolutely brilliant. This is something that I truly appreciated, and this is something that Mumbai truly needed. We really need to save our planet for our future generations, and this is a great, great, great step towards it. So I should be thanking Free Press Journal and BMC for actually having these awards. Very, 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 very grateful for that. Thank you. And before I let her go, I need to also ask her, she herself has done a lot about sustainability, whether it is through her own products, and also in one of your movies, I believe you had implemented sustainability. This was sometime during 2020, during the pandemic, something about straws or something. Just 30 seconds quick. I know we'll let you go after that, but just 30 seconds if you could talk about that. Sustainability is something that's really, really close to my heart. I believe, especially since I've turned a mother, I really think it's very important for us to leave behind a full planet and not a broken planet for Mother Earth. And I know, like Mr. Elon Musk says, but we really don't have a ticket on that rocket to go to Mars, so we need to protect Mother Earth fiercely. And yes, we did it in our film Bell Bottom. It was during the pandemic, and before that I'd made Coolie Number 1, where we got away with plastic bottles, and Shri Narendra Modi ji really praised our initiative. However, during the pandemic we couldn't follow those restrictions. So we used a lot of PPE kits, a lot of plastic, and all of that was all piled up, and we got the Recycle Man of India to recycle this into bricks, and then we've made toilets from them, or lamps. Some have gone into roads. So yeah, we keep doing our bit in sustainability, and I think it's something that every individual, every citizen really needs to put in their effort to do this. Sonali Kulkarni is here with us today, so it's a grand celebration definitely. Sonali जी, बहुत स्वागत है आपका और बहुत अच्छा लगा आपसे मिलके. और ये एपीजे इको गणेशा बीएमसी अवार्ड्स का आज का तो दिन है. आज हमने इतने लोगों को आपने अवार्ड्स दिए हैं, तो इट्स अ स्पेशल थिंग. आप ही बताइए, आपको ये सेलिब्रेशन कैसे लगा आज का? थैंक यू नीलिमा. सबसे पहले बीएमसी और एफपीजे का बहुत बहुत शुक्रिया, क्योंकि दिवाली की शुरुआत होने जा रही है और उसके पहले हम गणेश जी को भूले नहीं हैं. मुंबई में गणेश उत्सव हम इतने ज़ोरदार तरीके से मनाते हैं, लेकिन दिस इज़ अ फैब्यूलस रिमाइंडर फॉर ऑल ऑफ अस कि हमें नेचर के लिए केयर करना चाहिए. सेलिब्रेशन अलग बात है, और दूसरी बात है इको फ्रेंडली होना. तो यहाँ अवार्ड्स देते वक्त जो लोग मिले, जिनके बारे में पता चला, इट वॉज सो टचिंग, क्योंकि इतने सारे छोटे छोटे वॉलंटियर्स हैं जो हमारी सोसाइटी के लिए, हमारे एनवायरनमेंट के लिए कंट्रीब्यूशन करते रहते हैं. बी इट प्लास्टिक, बी इट प्लास्टर ऑफ पेरिस, हर एक चीज़ का ख्याल रखते हुए इको फ्रेंडली तरीके से फेस्टिवल मनाते हैं. एट टाइम्स सम पीपल हैव डिसाइडेड कि हम साउंड लेवल चेक करेंगे, तो काफ़ी लोगों ने बिना डीजे सेलिब्रेशन किए हैं. आई फील सो स्पेशल, क्योंकि इससे ही हमें सीखने मिलता है. एंड आई एम सो हैप्पी एफपीजे एंड यू have decided to involve me this year in today's celebration. And
ऑफकोर्स मतलब सेव इन्वायरमेंट और वो सब मैसेज भी बहुत इम्पॉर्टेंट है। इको गणेशा के माध्यम से हम यही लोगों को बताते हैं कि इको फ्रेंडली होना कितना इम्पॉर्टेंट है। तो आप भी इस बारे में क्या मैसेज देंगे? तो मैसेज मेरा बहुत इम्पॉर्टेंट है, क्योंकि मैं एक ऐसे सोसाइटी में रहती हूँ जहाँ पे हम नंबर कमाते हैं। हर महीने हर साल जो मेजरमेंट्स होते हैं कचरे के बारे में, तो मेरी जो सोसाइटी है इसमें सूखा कचरा और गीला कचरा बहुत अच्छे तरीके से हम सेग्रीगेट करते हैं। हम बायोगैस का उत्पादन करते हैं हमारी सोसाइटी में, और हमारे सोसाइटी के इलेक्ट्रिसिटी के लिए सौर ऊर्जा का इस्तेमाल होता है जो हमने ही क्रिएट किया है। तो बड़े रिस्पॉन्सिबल सिटीज़न होने के नाते मैं आप सभी को रिक्वेस्ट करती हूँ कि गणेश जी हमें तभी आशीष देंगे जब हम सोचेंगे कि हमें उन्हें कुछ लौटाना चाहिए, उन्हें कुछ देना चाहिए जो है अच्छी बुद्धि और हमारे एनवायरनमेंट के प्रति केयर और रिस्पेक्ट। क्या बात है। और सोनाली जी, हम अभी आपको कौन से नेक्स्ट प्रोजेक्ट में देखने वाले हैं, प्लीज़ इसके बारे में भी कुछ हमें आज बताइए प्लीज़। बहुत खुश हूँ क्योंकि गणेश जी की कृपा से एक बहुत सुंदर फिल्म चल रही है जिसका शूट चल रहा है। मधुर भंडारकर सर की फिल्म है द वाइफ्स, उसका शूट चल रहा है, और एक तेलुगु फिल्म है जिसका नाम है पैराडाइज। थैंक यू सो मच। थैंक यू।